कडे भांडी काढायचं आणि जेवण बनवण्याचं डिपार्टमेंट होतं। सगळेच भांडे आता घासून झालेले आहेत, तर आमच्याकडे भांडे घासून धुवायला कसे टाकतात ते तुम्हाला मी दाखवते। आता फक्त माझी खोली आणि किचन राहिलंय। जेवढं पण सर्व सामान होतं ते तिला बाहेर काढून दिलं आणि त्यानंतर मग तिने मला मस्त अशी रूम पाकडून दिली। श्रीकृष्ण सांगतात, भक्ती हा शब्द नाही तर ती अनुभूती आहे। माझ्या शब्दाचा उच्चार नाही तर माझ्यावर विश्वास ठेव। मी किचनचा ओटा क्लीन झाल्यानंतर मग मी सिंक सुद्धा घासून घेतलं असं, तर मी दर 2 दिवसांनी त्याला घासत असते, पण आता पूर्ण क्लीन करायला घेतल्या म्हणून पुन्हा एकदा त्याला घास सर्व काम करावं लागलं आणि तिने मला आठवण करून दिली। आता तो फक्त ऐश्वर्या नाही तर माझी मम्मा सुद्धा आहे। हाय हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी ऐश्वर्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत करते। आय होप तुम्ही मस्त मिळत असाल। तर आज आमच्याकडे चालली आहे दिवाळीची साफसफाई। तर आज पूर्ण दिवस दिवाळीची साफसफाई होणार आहे, तर तो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते। तर आता सगळं जे सामान आहे डब्यामध्ये भरले ते एका पिशवीमध्ये काढून सगळे डबे धुवायला काढते। त्याचं काम चालू आहे सगळं। आमच्याकडे 2 वेळा साफसफाई होते, तर दिवाळीमध्ये आणि दुसरी मे महिन्यामध्ये अशी 2दा डीप क्लिनिंग होते पूर्ण। तर आता सगळं ते काम चालू आहे आणि पाठीमागे माई आली आमची आणि आई दोघी पण भांडी घासतात। तुमची चालू झाली की नाही साफसफाई नक्की मला कमेंट करून सांगा। आणि खाण्याचा अवतार कशाला, तर पाकडण चालू आहे आणि त्याच्यामुळे मला थोडी तरी पण मला सर्दी होते, त्याच्यामुळे हा जुगाड करायला लागतो। तर साफसफाईला मला थोड्यांनी पण दाखवते आई आणि माई सगळे भांडे वगैरे कसे थोडी क्लीन करतात ते। आज आम्ही सर्वजण घरी होतो आणि दिवाळी आली आहे, त्यामुळे आम्ही दिवाळीची साफसफाई करायला घेतली। आई आणि माई बाहेर भांडी धुवत होते, पप्पा आणि भावेश रूम आणि हॉल साफ करत होते आणि माझ्याकडे भांडी काढायचं आणि जेवण बनवण्याचं डिपार्टमेंट होतं। त्यामुळे भाग्यश्री आणि मी पटापट भांडी टबामध्ये काढून घेतली आणि मग धुवायला नेऊन दिली। आणि काम करता करता मी भावेशसोबत मस्ती करत होते आणि त्याला मी सांगितलं तू माझ्या व्हिडिओ मध्ये ये, आणि आमची मस्ती चालू होती। इकडे आमची कॉफी मॅनेजर बनली आहे, सगळं बघायचं काम करते। सो आता माझं चाललं आहे जेवणाचं काम। तर पटापट जेवण बनवून घेते, त्याच्यानंतर मग किचन क्लीन करायचं आहे। तर त्याला पटापट जेवण बनवून घेऊया। सर्व भांडी धुवून झाल्यानंतर मग मी जेवण बनवायला घेतलं, कारण की त्यानंतर मग किचन क्लीन करून घ्यायचं होतं। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका। व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कृष्णवाणी शेअर करणार आहे, तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आता ना बऱ्यापैकी साफसफाई झाली आहे, हॉल साफ झाला आहे, एक रूम साफ झाली आहे आणि मोस्ट ऑफ सगळेच भांडे आता घासून झालेले आहेत। तर आमच्याकडे भांडे घासून धुवायला कसे टाकतात ते तुम्हाला मी दाखवते। आता फक्त माझी खोली आणि किचन राहिलंय, जेवण होतं म्हणून किचन राहिलं आणि माझी खोली राहिलं। आणि इकडे आमच्याकडे अशी भांडी काहीशी सुकतात, अर्धी इकडे आहेत, अर्धी तिकडे आहेत आणि अर्धी तिकडे अशी उन्हामध्ये सुकून आता ती मे महिन्यापर्यंत व्यवस्थित अशी सुकून राहते ना, नाही परत आता ती मे महिन्यात परत घासायला निघते। अशी वर्षातून 2दा घासली जातात। तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्यातून दाखवते। जसं काय भांडी विकायला कशी बाजारात मांडतात तसे आमच्याकडे सुकायला मांडले जातात। हे बघा अशी काहीशी भांडी मांडलेली आहे, थोडी इकडे आहेत, थोडी तिकडे आहेत आणि थोडी तिकडे आहेत। ह्याच्या डब्बल भांडी असायची, ती धुता धुता संध्याकाळ व्हायची, पण आता अर्धी भांडी आम्ही उचलून ठेवली आहेत। त्याच्यामुळे सध्या तर एवढीच भांडी आहेत, नाही तर बापरे खूप भांडी असायची, घासता घासता मला संध्याकाळ व्हायची। सर्व भांडी वगैरे घासून झाली होती, त्यामुळे मी माईला सांगितलं की तू मला रूम पाकडून दे। त्यामुळे मी रूम मधलं जेवढं पण सर्व सामान होतं ते तिला बाहेर काढून दिलं आणि त्यानंतर मग तिने मला मस्त अशी रूम पाकडून दिली। चला आता ऐकूया आपण कृष्णवाणी। श्रीकृष्ण म्हणतात, मी दूर नाही, फक्त तू थांबून मला आठवतेस का हे मी बघत आहे। भक्ती म्हणजे देवाला शोधणं नाही तर स्वतःतल्या आतल्या देवाला ओळखणं आहे। लोक मला मंदिरात शोधतात, पण मी त्यांच्या मनात असतो, जिथे प्रेम करून आणि शांती नांदते। कधी संकट येतात, दुःख वाढते, तेव्हा मनात एक प्रश्न उठतो, देव तू आहेस तरी कुठे? आणि मी हसत उत्तर देतो, मी इथेच आहे, फक्त तुझी श्रद्धा लपलेली आहे। कर्म कर, प्रार्थना कर, पण अपेक्षा ठेवू नको, कारण की जेव्हा तू पूर्ण समर्पित होतो तेव्हा मी स्वतःच तुझ्या मार्गामध्ये उतरतो। श्रीकृष्ण सांगतात, भक्ती हा शब्द नाही तर ती अनुभूती आहे। माझ्या शब्दाचा उच्चार नाही तर माझ्यावर विश्वास ठेव। मी तुझ्या जवळपासच आहे, म्हणून दररोज प्रार्थना कर, पण काहीच मागू नको आणि फक्त एवढंच म्हण, श्रीकृष्ण तू माझ्या मनामध्ये राहा, बाकी सर्व मी सांभाळेन। तुम्हाला ही कृष्णवाणी आवडली का आणि तुम्हाला अशा कृष्णवाणी ऐकायला आवडतील का ते सुद्धा
असं मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता पुन्हा एकदा आपण आपल्या कामाकडे वळूया. तर मी आता ना किचन क्लीन करायला घेतलं होतं आणि माझं एक आहे, जर करायचं असेल तर मनापासून करायचं आणि डीप मध्ये करायचं. त्यामुळे किचन मधल्या सर्व ज्या टाईल्स होत्या त्या मी मस्त अशा घासून धुवून पुसून घेतल्या आणि त्यानंतर मग मी किचनचा ओटा आहे तो क्लीन करून घेतला. आणि मग सगळ्यात शेवटी नंबर लागला तो म्हणजे गॅसचा. आणि गॅस पण थोडाफार काळा झाला होता, त्यामुळे त्याला स्वच्छ असा घासून घेतला आणि पूर्ण असा क्लीन करून घेतलं. किचनचा ओटा क्लीन झाल्यानंतर मग मी सिंक सुद्धा घासून घेतलं. असं तर मी दर 2 दिवसांनी त्याला घासत असते, पण आता पूर्ण क्लीन करायला घेतलं म्हणून पुन्हा एकदा त्याला घासून घेतलं. आणि यावेळेस मी जास्त काही पाण्यामध्ये हात वगैरे काही घातला नाही, कारण की भाव्या लहान होते. फक्त किचनचं हे जे आहे ते क्लीन करण्यापुरतीच मी पाण्यामध्ये हात घातला होता आणि मला शक्य होईल तेवढी मी साफसफाईमध्ये मदत केली. आणि किचन म्हटलं की आपला जिव्हाळ्याचा विषय आणि मला माझ्या किचनची साफसफाई करायला खरंच खूप आवडतं, त्यामुळे मी ती स्वतःहून करायला घेतली. जी भांडी आपली घासून सुकवलेली ती आता लावायचं काम चालू आहे. आणि असं काहीशी किचन मध्ये भांडी पडली आहे. इकडे आमची भाजी करते माई इकडे बघ. आमची माई आहे ती आले मदतीला. आणि आता हे सगळं सेट करायचं आहे. आणि इकडे असं काही सगळं क्लीन झालंय घक्का बिक्का. मग सर्व कामं झाली होती. आता फक्त आवरावरीची कामं चालू होती. किचन मध्ये भांडी लावायचं काम चालू होतं. तोपर्यंत मी सर्व डबे जे रिकामे केले होते ते भरायचं काम करत होती. तितक्यात भाव्या आहे ना माझ्याकडे आली, त्यामुळे तिला घेऊनच मला हे सर्व काम करावं लागलं. आणि तिने मला आठवण करून दिली. आता तो फक्त ऐश्वर्या नाही तर माझी मम्मा सुद्धा आहे. आणि जे हे मुवमेंट आहेत ना ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहे तिच्यासोबतचे. आजच्या ब्लॉग मध्ये इतकं. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. असा छानसा ब्लॉग घेऊन भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉगची एंड कॉफीने किती सुंदर प्रकारे केली आहे ना.